हॅलो यूट्यूब फॅमिली, मी आहे सोनाली गोपाल जाधव. मी सांगली जिल्ह्यात राहते. तर हा आहे माझा पहिला यूट्यूबचा मिनी ब्लॉग. तर मी आज बनवते बोकडाची मुंडी. चला तर मग तुम्हाला सांगते कसं बनवायचं. सर्वात आधी मुंडी भाजून घ्यायची चांगली व्यवस्थित. पाय पण आल्यात त्याच्याबरोबर मुंडीबरोबर. आमच्या सांगली जिल्ह्यात मुंडीसोबत पाय सुद्धा भेटतात बरं का. एका साईडला पाय भाजून घेतले, एका साईडला मुंडी भाजायला ठेवले. तर आपण हे चांगलं भाजून घेऊया. तर हे बघा, मुंडी चांगली आपली भाजून झालेली आहे. दोन्ही साईडून त्याला भाजायचं व्यवस्थित. आता ही मी मुंडी धुवून घेते. पहिलं पाय धुवून घ्यायला लागले. मस्तपैकी असे स्वच्छ पाय धुवून घ्यायचे. 2-3 वेळा धुवून घ्यायचं बरं का, नाहीतर ते जळलेले केस करपट करपट वास येतो. त्याच्यामुळे 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं. असं जोर लावून लावून धुवायचं, जेणेकरून सगळे केस जळले पाहिजे. तर ही आहे आपली बोकडाची मुंडी. ह्याला पण जसं आपण पाय धुतल्यात तसंच स्वच्छ धुवून घ्यायचं. हे कान असे बाजूला काढायचे, म्हणजे आपल्याला केस बीस कुठं राहिलेले असतील तर व्यवस्थित काढता येतात. तर अशी मस्तपैकी मुंडी साफ करून घ्यायला लागली मी. एकदम क्लीन करायचं, ते पांढरं पांढरं दिसलं पाहिजे असं. आपली मुंडी धुवून घेते मी. चला तर सगळ्यात अवघड काम म्हणजे मुंडी फासटणे. जोर लगा के हैशा. ह्याला खूप ताकद लावावी लागते बर का. हे अशी परत मग जीभ वगैरे साफ करून घ्यायची. मस्तपैकी अशी साफ करून घ्यायची जीभ. परत एकदा सगळं व्यवस्थित पाय मुंडी सगळे धुवून घ्यायचेत. तर चला तर मग आता मुंडी फोडायला घेऊया आपण. ही अशी धुवून ठेवली परातीत मुंडी. शेजारी ठेवली कुऱ्हाड. ही कुऱ्हाड, हे आपला उंडका मुंडी तोडायला. मस्तपैकी अशी मुंडी मी आता तोडाय घेतली. अशी मस्तपैकी मुंडी तोडायची. मुंडी तोडायला खूप ताकद लागते बर का. मस्तपैकी आता असं आपण त्याचा मेंदू एका वाटीत काढून घेऊया. मेंदू काढून साईडला ठेवल्यानंतर ना आपण बाकीचे एक पार्ट आता तोडून घ्यायचेत. मेंदू व्यवस्थित काढून घेतलाय मी आता. ही आपली घरगुती पद्धतीची मुंडी. विकत आणायचं ते आम्हाला आवडत नाही. तसं तिथं घाटिकापाशी सोलून आणून ते आमच्यात कोण खात नाही. माझ्यात एक मुलगा आहे पहिलवान, त्याला अशीच मुंडी आवडते. मला 3 मुलं आहेत, 1 मुलगी 2 जुळी मुलं. चला तर मग आता हे असं आपण कट करून घेऊया. मस्तपैकी असं आता हे कट केलेलं आहे. आता ह्याला आपण बारीक बारीक वेळेनं चिरून घेऊया. तवर माझ्या सासूबाईंना चहा प्यायची तलब झालेली. मग माझ्या मुलीनं मस्तपैकी असं आमच्या सासूबाईंना चहा ठेवला. फ्रीज उघडून चालली आपल्या आजीला चहा द्यायची तयारी. चाललंय दूध साखर. मस्त चहा बनवते बर का ती. तवर इकडे आपलं म्हटलं मुंडी चिरून घेऊया आपण. ते तिकडे चहा बनवते, मी इकडे मुंडी चिरून घ्यायला लागली. सगळे एक पार्ट व्यवस्थित बारीक करायचे बर का. मस्तपैकी असे चिरून घ्यायचे. चला मग इकडे चहा उकळत आलेला आहे आपला. आता ही आपली मुलगी, माझी मुलगी आता आजीला चहा बनवून देत आहे. पातेलं पाक करपून टाकलेलं आहे. ठीक आहे, असू दे. चहा तर झाला गोड. आता आजीला हाक मारते. हे बघा माझी सासू. चला तर मग पुढं आता
3 पळी तेल. आता मुंडी आपण हळद मिठात शिजवून घेऊया. सगळी मुंडी अशी घातलेली आहे मी शिजायला. आता हळद 2 चमचे हळद, 2 चमचे मीठ चांगली अशी भाजून वाफलायला ठेवायची. चांगलं आपलं हे वाफलून झालेलं आहे. आता कुकरचं झाकण लावायचं. 1 तांबे पाणी ओतायचं. मस्तपैकी असे 7 ते 8 शिट्ट्या करून घ्यायच्या. इकडं 5 टोमॅटो, 4 कांदे, अर्धी वाटी खोबरं, मटण मसाला आणि लसूण असं घेतलेलं आहे. तर सगळा कांदा असा बारीक चिरून घ्यायचा, जेणेकरून आपल्याला चांगलं लाल भाजता येईल. कांदा बारीक चिरून झालेला आहे. तर आता आपण घेऊया खोबरं चिरायला. हे खोबरं आपलं मी असंच करते. खोबरं मला असंच आवडतं. मी खिसत वगैरे बसत नाही. तर इकडे आपल्या कुकरच्या शिट्ट्या चालू झालेल्या आहेत. 7 ते 8 अशा शिट्ट्या मुंडीला करून घ्यायच्या. चला तर मग इकडे आपल्या मसाल्याची तयारी झालेली. आता आपण टोमॅटो चिरून घेऊया. टोमॅटो चिरून धुवून मस्तपैकी टोमॅटो पण असे बारीक चिरून घ्यायचा. हा ओला मसाला साईडला, खोबरं आणि कांदा बाजूला ठेवायचं. ते भाजून घ्यायचंय आपल्याला. लालसर असं कांदा खोबरं भाजून घ्यायचं. तर इकडे आपल्या शिट्ट्या होतात आहे. आधी मी कांदा भाजून घेतलेला आहे. थोडंसं 2 चमचे 2-1.5 चमचा तेल ओतून घ्यायचं, जेणेकरून लवकर लाल होता येईल असं. तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घालू शकताय. आमच्यात 7 लोक आहेत, त्याप्रमाणे मी तेल, कांदा, खोबरं घेतलेलं आहे. असा तर आपला कांदा लाल झालेला आहे. चला तर मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. ह्याच्यानंतर परत आपण खोबरं भाजून घेऊया. मस्तपैकी असं खोबरं पण लालसर भाजून घ्यायचंय. चला, खोबरं असं लाल भाजून झालेलं आहे. खडा मसाला पण त्याच तव्यात मी गरम तव्यातच, त्याला काही जास्त भाजून घ्यायचं नाही, गरम तव्यातच घ्यायचं. ह्याच्यात घातलंय टोमॅटो, घातलाय लसूण, घातला. आता कोथिंबीर, धुवून ठेवलेली कोथिंबीर आहे. चला तर मग आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया. तर हा आपला मसाला होत आहे. चला तर मग आपला हा मसाला झालेला आहे. चला आता शिट्टी वाफलून बघूया शिजलंय का नाही. चला, शिजलंय. वास तर छान येतोय. एका बाजूला सुक्क, एका बाजूला पातळ असं मी काढून घेतले. पायाचं सूप वेगळं आणि मुंडी सुक्के वेगळे. हे गरम पाणी पायाच्या सूपमध्ये ओतायला. चला तर मग आता सुक्क करून घेऊया. 3 चमचे तेल घातलेलं आहे. आपल्या अंदाजानुसार मसाला घालायचा आहे. तर मी 4 ते 5 चमचे मी मसाला घातलेला आहे. 5-6 आपल्या अंदाजानुसार घालायचा मसाला. मसाला चांगला भाजून घ्यायचा. अरे देवा, कोथिंबीर मध्येच आली. चल बाई, तू बाजूला हो, गरम होतंय आधीच. थोडासा मटण मसाला 1 चमचा घालायचा आहे. मी 3-3.5 चमचे मी कांदा लसूण चटणी घातलेली आहे. घरगुती मसाला आमचा. तर अशा तऱ्हेने आपलं सुक्याचा मसाला चांगलं तेल वर सुटेपर्यंत भाजायचं आहे. तर ह्याच्यात मी सुक्यासाठी मुंडी केलेली, ती मुंडी मी कढईत ओतलेली आहे. मस्तपैकी असं थोडंसं गरम पाणी टाकायचं आणि मसाला शिजेपर्यंत, चटणी वगैरे मसाला व्यवस्थित शिजेपर्यंत मंद आचेवर झाकून ठेवायचं.
बारीक करून झाकून ठेवायचं. तर आता मी पायाचं सूप करते, म्हणजे रस्सा, पायाचा रस्सा. तर 3 चमचे तेल घातले, 3.5 चमचे. ह्याच्यात पण आपल्या अंदाजानुसार मसाला घालायचा. मस्तपैकी असं मसाला टाकलेला आहे. ह्याच्यात सुद्धा मटण मसाला घालायचा आहे आणि कांदा लसूण मसाला राहिलेला मी सगळा घातलेला आहे. आमच्यात झणझणीत मुंडी लागते. मस्तपैकी असं भाजून घ्यायचं. चांगलं तेल वर आलं पाहिजे असा मसाला भाजून घ्यायचा. हे बघा, आता असं हे तेल वर आलेलं आहे. मस्तपैकी असं तेल वर आलेलं आहे. तर आपण आता ते राहिलेलं पायाची सूप ओतून टाकायचंय आणि आपल्याला गरम पाणी घ्यायचंय. आपल्या अंदाजानुसार तुम्ही घेऊ शकता. मी माझ्या अंदाजानुसार घेतलेला आहे. चला, तर मग हे आपलं गरम पाणी गेलेलं आहे. आता ह्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे. तसं मी वफलताना घातलेलंच, तरी सुद्धा कमी पडायला नको. तर हा आहे मेंदू म्हटलं की माझ्या मुलीला खूप आवडतो बरं का. मस्तपैकी असं तव्यात तेल ओतले. नुसतं मी त्याच्यात चटणी वगैरे घालत नाही, नुसतं हळदीत मिठात शिजवून घेते बरं का. मस्तपैकी असं तव्यात तेल ओतलेलं आहे. आता त्याच्यात टाकायचा आपला वाटण केलेला मसाला. सेम प्रोसेस आहे, काही वेगळं असं काही नाही. फक्त एवढंच की त्याच्यात मी चटणी घातलेली नाही. नुसता मसाल्यात, तेलात, मिठात 1 नंबर लागतो बरं का. तर हे असं आपला मसाला भाजत चाललेला आहे. हे राहिलेल्या मसाल्याच्या भांड्यात पाणी ओतलंय मी. एक्स्ट्रा काही पाणी टाकायची गरज नाही. तो मसाला पण त्याच्यात होता म्हणून पाणी टाकलेलं आहे. तर इकडे आपला मसाला चांगला भाजला जातोय. आता हळद. आणि आपला हा धुवून घेतलाय बरं का मेंदू. व्यवस्थित स्वच्छ धुवून बोकडाचा मेंदू हा तव्यात टाकलेला आहे. चवीनुसार आपण त्याच्यात मीठ घालायचं. मस्तपैकी असं भाजून घ्यायचं चांगला मसाला. चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे. आज संडे स्पेशल बनवलंय बरं का मुंडी. आता हा राहिलेलं मसाल्याचं पाणी मी त्याच्यात ओतलेलं आहे. मंद आचेवर आपल्याला हा पण आता 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. तर हे असं झाकून ठेवलंय. इकडं आपला रस्सा पण मस्तपैकी उकळतोय. हे इकडं आपला मेंदू झालेला आहे, इकडं रस्सा उकळतोय. कंटाळा आला बाबा, गरम व्हायला लागले म्हणून जरा TV बघावी म्हटलं. तर हे आपला सुक्का, हे रस्सा आणि हा मेंदू झालेला आहे. चला तर मंडळी, कशी वाटली माझी रेसिपी